बाळा, तू माझा शिष्य आहेस, मी तुझा गुरु. या जगामध्ये सत्याची पायरी कोणी करू शकत नाहीये. लक्षात ठेवायचं कधी. मी जशी विधी करीन तशी विधी करायची. आणि जो आलेला गिरायक आहे महाराजाकडं, त्याला कसं पाठवायचं, त्याला कसं जळात घ्यायचं, हे तुला मी शिकवितो. ही जादू नाही, मंत्र नाही, काही नाही. ते फक्त डोक्याचा भाग आहे. आज माझे किती शिष्य जगात प्रसिद्ध केले, त्याप्रमाणे चालायचं. लक्षात ठेव. ओम फट स्वाहा. ओम फट स्वाहा काली काली महाकाली सबको भगाने वाली, खुद महाराज को बचाने वाली. ओम ह्रीम क्लीम इच्छा स्वाहा. चमत्कार शिवाय नमस्कार कुणी करत नाही. लक्षात ठेव. माणसाच्या बुद्धीचा भाग आहे. हात सफाई कशी करायची, माणसाला बोलायचं कसं. आज आपल्याकडे भरपूर लोक आले पाहिजेत. मंत्री, संत्री, खासदार, आमदार. त्या गरीब लोकात खेळायचं नाही, मोठ्या लोकांमध्ये खेळायचं. तेव्हा तर आपली प्रगती होती, तेव्हा आपलं नाव मोठं होतंय. तोपर्यंत होत नाही. लक्षात ठेव. काय सगळी फजितीच चालली या. पाणी नाही, काय नाही. या कुठं जाऊन बसलाय बॉबी काय माहिती. पाणी तरी आणून द्यावा. तर सगळी बेजारी बेजारी एकलीच करी कुठवर काय करू. सगळं इकडं तिकडे, हे बघ ते बघ ते बघ, सगळं मलाच करायचंय. महाराज, माणसं येते पण आपल्याकडे बाई पाहिजे की. बाई, अरे बाबा, बाई आली की मनी पण येतात, आणि मनी आली की बाईपासून लाईन लागते. म्हणून तुला मी शिकवायला लागलो. ही जादू नाही, टोना नाही, काळी जादू नाही, फक्त डोक्याचा भाग आहे. काय चालय सरपणाच्या बेजाऱ्या. घरी गेलं तर बेजाऱ्या अशा. सरपण नाही, काय नाही. घरी गेलं तर एकटं. सरपण नाही, सरपण नाहीच कधी बी म्हणायलेली. आणलं एक लाकूड सापडलं ते. नुसती बेजारी आवडलंच नाही का अजून? कुठे गेलता तो तुम्ही? वम फट स्वाहा म्हणलं की लाईन लागती, आणि लाईन लागली ऑटोमॅटिक 101 बाई आपल्याकडे येणार, मालाच्या माल आपल्याकडे येणार, आणि मग आपलं नाव मोठं होणार. आणि मग बघायची कशी महाराजाची मजा येते. अरे बाळा, या जगामध्ये काय चालत नाही. या जगामध्ये सगळा फ्रॉड आहे. सत्याचा वाली कुणीच नाहीये. जितकं फ्रॉड करतात तितकं पुढे जातात, जितकं सच्चाई वागतात तितकं पाठीमागे जातात. म्हणून सांगतो, जगामध्ये वागायचं असेल तर बुद्धीचा वापर करा, हात चालाकी करा, माणसं जुळवायचं करा. पण माणसं जुळतात कुठून बाळा? बाईपासून माणसं जुळतात. बाईपासून. बाई जवळ आली की पैसा आला, पैसा आला की नाव आलं, आणि मग भरमसाठ प्रॉपर्टी. कुठे गेलता तो? आता सरपणामुळे गेलतो ना मी. काय सरपण सरपण करायला लागला तिथं? आहे का पाणी नाही, काय नाही, सारवायचं होतं. हे सगळं राहिले, महाराजाकडे जायचंय, सगळे लोक चालले. तर आपण सरपण आणि पाणी मला एका मोळीत आणता येतंय का? आता पाणी सरपण काय एकाचा ताणू आहे. आता आणलंय, टाकलंय, आता बघन पाण्याचं बी जाईन, बघतो मोटर कुणा. ना पाणी कुठून आणायचं? तेव्हा जायचं, त्या महाराजाकडे गर्दी होती पुन्हा मरणाचं. ते महाराज तर चाललं कटकट मनाला, तेच महाराज झालाय. महाराज, महाराज, हा, बाथरूम जाऊ का? काय? बाथरूमला. जा लवकर ये. आणि आता गिरायक बघून आलं काय तर, बर आणि मला पटकन येऊन सांग. बघ लवकर ये. त्या महाराजाकडे जायचं या म्हणलं. उपास तापासाचं काय पाणी बिणी आणतात म्हणून तर कुठे जातात काय माहित, कुठे जाऊन बसतात. कोणचा महाराज आणलाच नावा? तुम्हाला माहित नाही का? सगळे लोक लांबून लांबून जाते त्याच्याकडे. काय त्या महाराजाची कटकट चालू झाली, काय नाही. तुमचा महाराज आहे त्याचं नाव तरी सांग ना मला. तिथे गेल्यावर सांगते तुम्हाला कुठला महाराज आहे ते. चला आधी मी सांगते तिथे गेल्यावर कोणचा महाराज आहे. तर सगळी दुनिया चालली, तुम्हालाच कोणचा महाराज माहित नसते. तर त्या महाराजाचं काय निघालंय बाबा? कुणीतरी त्या 2-3 शेजारनी बाया चालल्यात बघा. मग तेच आहे काय किंवा पुढारी? आता तिथे गेल्यावर मला कळन इथं काय म्हणून उपयोग आहे.
आता काय करायचं ते कर तुझ्या मनानं. पुढाऱ्याच्या बायका तिकडे चालल्याता आणि बऱ्याच बायाचं मी मोबाईलवर बघायलोय. आता तुझ्या मनानं तुला काय करायचं ते कर, मी तयार आहे यायला. आलं का लक्षात? सदा तू किटकिट घरात चालली, जरा जराशाला महाराजाकडे जायचंय, महाराजाकडे तुझ्या मनावरच होऊ दे. आता काय करायचंय तर मी तयार आहे बाबा. चल आता आवर, काय करायचं ते कर, आवर, आपण जाऊ. हा तिकडं येते, आवरते मी तुमचं तुम्ही. तेवढं का आवरा, मी येते तेवढं का आवरते तुम्ही. आणा काहीतरी पाणी पिणी आणा, तेवढं मी आवरते. आणतो आणतो, आवर पटकून. हो आवरते. हा तिकडं तुला लय गडबड व्हायली या. पहिल्यापासूनच कटकट आहे मायाची. कुठं जायचं म्हणलं की भुन 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 करताय. कुठं काय आनंदाने जायचं ना ग म्हणत या. चला किंवा कवरक बसायचं या. आम्हाला तिथं काम होतं म्हणून जरासा थांबलो होतो. हो मग चला ना, गर्दी होती मरणाची. चला काय कुठं गर्दी गेले की बाबा, चप्पल. माणसाला कुठं मला उभा राहायचं सुद्धा कळा नाही. काय? हस्तीनं तिकडं माणसं म्हणले चला, तर मी म्हणलं बाबा घरी आमच्या किरकिऱ्या चालू झाल्या आणि ते महाराजाकडे जायचे. आता कोणता हो महाराज? चला चला जाऊ, तिथं गर्दी होईल. आवर, 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 चल लवकर. झालं चला पटकीन तिथं पण लवकर. महाराज 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 गिऱ्हाईक आले, नीट बसा. महाराज गिऱ्हाईक आले, नीट बसा अरे लवकर. शांत बस. कोण आलंय? बाई गडी आलाय, नीट बसा. गिरायक आलंय का? हा. बैस खाली मग. बैस, शांत बैस. आणि त्याला म्हणायचं महाराज ध्यानाला बसलेत, त्याला बस होती 5-10 मिनिटं. घाई करू नको, शांत बोल. हा आलेत का जवळ ते? हा आले. ठीक आहे. कुठं नीती कुणा ठावा वाड्या पडेल. चला की आले जवळ आता. सऱ्या वाटाने बी आडत आडत. भाकर खाताना महाराजाकडे जायचं. पण बाळा, गिरायक आल्याच्या नंतर मी ज्यावेळेस तुला सांगल साप घेऊन ये, त्यावेळेस हळूच साप आणायचा. हा? हे लक्षात ठेव. बस ध्यानास. गावातून आलं की महाराजाकडे जायचंय. अरे काय माया माग खटखट आहे आणि काय नाही, या इथं गपचूप बडबड कर ना काहीतरी. आता या इकडे बघा. काय नाही. अवघड झालं बायाचं राज झाले. शांत बसा जरा. इथं देवा पशी आलो आपण. महाराज, हो महाराज, महाराज, हो महाराज, महाराज आलो तर आम्ही तुमच्या दर्शनाला. काय रे, तुला माहित नव्हतं आलेले? माहित होते ते आले का अचानक. बर ठीक आहे, बोल बाळा. महाराज घरात लयच प्रॉब्लेम चाललेत माझ्या. नवरा दारू प्यायलाय, घराला मिठाला मीठ लागाना, पिठाला पीठ लागाना. बस. पाठीमागे 15 वर्षापूर्वी तुझ्या पाठीमागे साडेसात लागली होती. तू तुझ्या नशिबात देव धर्म चांगला आहे, पण मालक बरोबर नाही. हे खरं खोट मला सांग. हो बरोबर आहे. तुला स्वप्न पडतात, हो झोप येत नाही, तुला धडकी आहे, हो, संसार खूप मोठा केलास, हो, पण नवऱ्याच्या पायी मागे तो लावून टाकलास नाही. हो, बरोबर. तुझं स्वप्न खूप मोठं आहे, सहकार्य खूप केलंस, हो, पण तुझ्या पाठीमागे कोणी नाही. लक्षात ठेव, हे खरं खोटं. बरोबर. ह्याच्यासाठी काय उपाय आहे ते बघा ना. तुझं काम नाही हे काम फक्त बाईचंच आहे. त्या बाईने प्रश्न करायचं आणि त्या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी द्यायचं. तुझं अजिबात तुझ्याचं काय काम नाहीये. महाराज ह्यांचं जाऊ द्या. बाई जवळ बाई. ही शिकार आपल्या जाळ्यात गावणार आहे. हा? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर बाई ऐक, तुझा प्रॉब्लेम आहे, तुझी अडचण आहे, ती मला कळाली आणि मी जे सांगल त्याप्रमाणे तुला कमीत कमी 4 ते 5 वाऱ्या कराव्या लागतील. तोपर्यंत कुठलीच गोष्ट होणार नाही आणि ही गोष्ट तुला कळता कामा नाही. मी सांगेन तीच पूर्व दिशा. हो सांगा ना महाराज, काय करायचंय? मी करते ना, काय करायचं सांगा. थोडं पुढे ये, थोडं जवळ ये, थोडं जवळ ये, थोडं जवळ. हा तर बाई 4 ते 5 वाऱ्यामध्ये बघू हात. हा जन्मकुंडली तुझी बरोबर आहे, पण 6वा केतू आणि गुरुचा प्रॉब्लेम आहे बघ. त्याच्यासाठी अमावस्येच्या रात्री आणि पौर्णिमा ह्या 2 वाऱ्या माझ्याकडे कराव्या लागतील. पण हा येता वेळेस
संघ कुणाला आणायचं नाही, कळलं? हो कळलं. एकटीने यावं लागेल. अरे हा, हातामध्ये लक्ष्मी आहे पण कातर आहे बाई. पाठीमागच्या गोष्टीमुळे अरे बापरे, ओ, वा, 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 वा. बाप काय झालं महाराज? बाई, तुझी तर रेशम कुंडली अगदी बरोबर आहे, पण खूप अडचण आहे बाई, खूप अडचण. हो, मग त्याच्यामुळे चालत ना आम्ही आमची अडचण दूर करा. दूर होईल बाई, बोला ना. मी सांगेन ते करावं लागेल. करते ना. हा, येता वेळी आता तर तुझ्याकडून मी काही रुपये घेणार नाही हो आणि महाराज. मला नकोय बी, बर. पण एका वारीत काही दिसत नाही, सांगता येत नाही, पण जेवढं काय मला दिसलं तेवढं मी तुला सांगितलं. हो. पण येता वेळेस दुसऱ्या वेळेस पैसा लागतो. आणि हा, येताना तांदूळ पण आणायचे, बरं. कळलं ना? हो कळलं आणते ना? महाराज. हो. हा, म्हणजे हे आणलं की मग हे चलत आहे, आणि हे चाललं की तुझ्या पाठीमागची काय साडेसाती आहे ती ऑटोमॅटिक जळून जाती, आणि मग तुझा संसार गुलाबाच्या फुलासारखा, तुझा जे मालक आहे तुझा बैल झाल्याशिवाय राहणार नाही, तुझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही, आणि मी सांगितल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेव. हा, पण बाई आता तुझ्याकडून रुपये घेणार नाही, पण दुसऱ्या वेळेस मात्र पैसा लागतो. पैसा आणलास की काम होतंय, काम झालं की तुझ्या पाठीमागची साडसरी जळून जाईल, आमचा संसार गुलाबाच्या फुलासारखा फुलेल. आणि दुसरी गोष्ट, तुझा नवरा तुझा बैल होणार, तुझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. महाराज यावं का मग आम्ही? हो, महाराज साप केवढा तिथं? काय झालंय? ते काय महाराज? छे, 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 छे. हा, नाही नाही नाही, 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 घाबरायचं नाही, नाही घाबरू नको, घाबरू नको. अरे मी आहे नाही ते, मी इथे आहे. हा, काय झालंय? महाराज हा? साप साप हा. साप. छे, 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 काय नाही, साप, साप. काय नाही, काय झालंय नेमकं? काही नाही, साप. कशाला भेट? घाबरू नको, महाराज पुढे. काय झालंय? अरे मी आहे ना, काय झालं? काय नाही, काय नाही, काही नाही, महाराज कशाला घाबरली? काही नाही, शांत राहा. हा, जावा तुम्ही, बरोबर. चल जावा. चल 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 उठ. जावा, जा. चल. ए, पोरी, दुसऱ्या वेळेस हे लक्षात ठेव, कळलं? हो महाराज. जा, येता वेळेस एकलीच ये पण. हो महाराज. हो. जमलं का नाही? हा, आता गुंडाळा आपलं, आणि आता मात्र शिकार आपल्या जाळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. आता मालही माल. चलो आवरा आपला ताई, थोडा हे या खडा, उठा. वाह, काली काली महाकाली सबको भगाने वाली, खुद महाराज को बचाने वाली. हा, बाईनं पण मात्र साप बघितला. बाईनं साप बघितला. वाह, चलो घ्या आपले कपडे, थैल्या बिल्या, आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ, दुसरा आश्रम बघू आपण आता. चला पण काय सारखे फोन असतात. हॅलो, हा कोण बोलतोय? हा, महाराजाचाच पेय बोलतो मी, बोला. हो, आम्हाला महाराजानेच नंबर दिलता. हा हा आम्हाला त्यांना भेटायचं होतं. कुठं भेटतील ते? हा, या ना, या इकडेच या. हो, मी भेट घालून देतो महाराजाची, काय अडचण नाही. हो हो, काय अडचण नाही. अहो तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला बरोबर महाराजाकडे भेट घालून देतो त्यांची आणि तुमची. तो माझाच कॉन्टॅक्ट असतो. प्रत्येक जो भक्त येतोय तो माझ्याच थ्रू जातो तो, त्यामुळं तुम्हाला नंबर दिलेला. हो चालेल बरं, चालेल. येतो मग आम्ही हो, तुमच्याकडे. ओके ओके, या, काही अडचण नाही. हा, या. हा, चालेल चालेल. हा, मी भेट घालून देतो तुमची. ओके, चालेल, ठेवा. काय बनवून असते सारखं, गपची बसाव ग. चाललंय, जाऊ द्या मला. मला तुम्हाला काय होईल? तुम्ही जा ना वापिस. आता दोनदा आलीस तरी तू म्हणतेस मला सोडून जा म्हणून. मग काय होईल तुम्हाला? तुम्ही जा, मी बघते. आता मला काय तर काय मिळत लागा नाही. तुम्हाला बरं आहे का असं लय बाहेर हिंडायला दारू घर पिऊन? पोलिसी म्हणले मला का कुठं नाही जायचं. मी बाहेर गेलो की लगेच घरी आलोय तर कुणीच नाही.
मला विचारलं शेजारला तर ते म्हणले ते महाराजाकडे. तुम्हाला काय, तुम्ही बसता जाऊन कुठे बी ढोसून, मला बघावं लागतं ना सगळं घरादाराचं. मग मलाच मिळ लागा नाही तो महाराजाची काय कटकट आहे आणि काय नाही ती. जा तुम्ही वापस, मी येते बघून. येड्याचाच बाजार झालाय हो मला तर. हो जा घरी. येड्यावानी झालोय जास्त, अवघड झालंय. चालत जातो मी. काय जातो ते. दमानी जाऊ द्या गाडी, आणि दमानी जा नीट. त्या शाळा ते बांधा कोट्यामध्ये, काय नको शाळा ते कोट्यामध्ये. या अशा चाली ना ह्या गाड्याला टेन्शन यायला आणि 10 रुपये आले तर. ए बाबा, त्या शाळा ते कोट्यामध्ये बांधून पाणी भरून ठेव, मी येते तोपर्यंत. जाय हो, तेच सांग मला का मग. नसा पड पड कुठे पिऊन दारू गिरू मार. महाराज तर कुठं जाऊन बसलेत की माहिती, पे बी दिसाना त्यांचे, आणि कुठं म्हणून जाऊ मी. इकडं तिकडं बघत आहे पण कुठे दिसाना गेले. पिया कुठं दिसाना गेले तर, कुठं गेले ते सरबी, आणि महाराज बी कुठं दिसाना गेले तर. हेच हे ना पण यायचा रस्ता हेच आहे का? हा या 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 इकडे या. नमस्कार. नमस्कार नमस्कार या. ते आम्ही इथून तिथून आलो तर आम्हाला काही दिसलं. हो ते काय थोडस महाराज आहे त्या साईडला, मीच काय आहे ते मध्यस्थी आहे ना, मी काय बरं. अडचण नाही त्याची. हो तेच ना म्हणलं, हा. रस्ता हुकला काय की माझा त्या. नाही नाही काही काळजी करू नका, आपल्याकडे सगळं कॉन्टॅक्ट असते त्यांचं. बरं बरं, हो ना हा. तेच. काही अडचण नाही. कुठं आहेत महाराज? महाराज आहेत, मी महाराजाचीच भेट घालून देणार आहे. बरं बरं चालतं. हा. ते तुम्हाला कशा पद्धतीत बोलवलं होतं त्यांनी? त्यांनी आम्हाला पैसे ते नाही. हा मग काय त्याची काय केली का तयारी काय? हो आणले तर ओके ओके चालेल चालेल. हो आणले तर. बरं बरं गहू तांदूळ आणायला सांगितले ते पण आणले तर. बरं बरं चालेल. हो. चला चल दमानी हो हो हळूच्या. हो आणलेच. सर आणि ते लय लांबत वाटत. आहे ते या चला चला. कुठे दिसाना गेले तर. आहे ते या तर खरं तुम्ही या. बापरे. कुठं आहे तर? आहे तर. बाई किती लांब महाराज घेऊन बसले तर. इतक्या लांब बसतात कौसर महाराज. इकडे इथंच असतात ते महाराज, इथंच असतात आमचे. बापरे, दादू. इतक्या लांब. हा चल इकडे. हा उघडा डोळे चल. फार उशीर केलास. हो महाराज, आम्हाला रस्ताच सापडला नाही त्याच्यामुळे. आपले पे होते ना, हो त्यांच्या समोर आल्यावर गाठ पडले आमची, मग आम्ही त्यांच्या सोबत आणलं त्यांनी आम्हाला. कितीतरी लोक येऊन गेलेत, तुझी वाट बघायला. हो आता आलोत ना आम्ही. आमचे पिये कधी खोटं बोलणार नाही, वेळेवर येतात ती. हो बोला पाणी दादू, पाणी घेऊन ये. जा लवकर बघू. फार उशीर केलास. हो महाराज, आम्हाला रस्ता सापडला नाही मला, त्यामुळे थोडा उशीर झाला. अरे आमच्या पियाला फोन करायचा असताना. हो केलता, त्यांनी सांगितलं होतं यायला, पण समोर आले आमची गाठ पडली, मग त्यांच्या. कितीतरी लोक येऊन इथून घागऱ्या घेऊन गेले, तुझ्यासाठी इतकी वेळ बसलो इथं मी. हो मग आणलं ना आम्ही, आलो तर जरा माहित नव्हतं त्याच्यामुळे उशीर झाला. बाकी सगळं आणलंस? हो आणले महाराज सगळं. पैसे आणलेस? हो आणले. ठीक आहे. आता संग कोण आहे का? नाही कोणी नाही. तेच बोललो. चल. हा शाबास. वा बस बस बस. सुंदर. असू दे असू दे. तर बाकी आता मी सांगितल्याप्रमाणे करायचं. बाकी वेळ लावायला नको. बरोबर का ना? सगळं तर कोणी आणलं नाहीस ना? नाही. हा. आता मी सांगितल्याप्रमाणे आता लागतं आपल्याला पैसे. हो आणले. हा. पैसे असले की सगळं काम दोरीत चालतं येतं, आणि पैसे नसले की दोरीत चलत नाही. आज माझ्या पुस्तक कमसे कम 36वी बाई आहे. 30-35 बाया निघून गेल्या, हो तुझा नंबर लागला. चला दादू घ्या आपलं. मग आता सगळं व्यवस्थित आहे ना? हो हा. पण आता पैसे आणलेस? हो आणले. हा. तर हे तर हे जेल थोडं डोक्यावर घ्या. हो फिरा, तोंड करा, फिरा, या थोडं पाठीमागे. वा वा शाबास. हा
धरा. पुढे येऊ नका. नाही. हा. काय दिसतंय? काय जाणवतंय? जाणवत असेल. हो. जाणवत असेल. हा. अजिबात घाबरायचं नाही. हा. हा. या फिरा आता इकडं. डोळे उघडा. हे घ्या आणि स्वाहा म्हणून प्या. स्वाहा. वा वा. दमाने प्या. हा 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 हा. हा. काय वाटलंय? शांत होत. हो. शांत शांत. मी असल्यास घाबरायचं काम नाही. हा. पुढे काय दिसतंय का? नाही. दिसेल. दिसेल. बघा. हो दिस. बघा इकडे चरणाकडे बघा. हा. नाही 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 नाही. घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. आणि लक्षात ठेवा, साप आहे. साप म्हणायचंच नाही. मी सांगेन तेच करावं लागेल. नसता स्वप्नात येऊन. स्वप्नात येईल. स्वप्नात. लक्षात ठेवा. बघायचंय पूर्ण. नाही नाही. चाल चाल. भेऊ नको. भेऊ नको. भेऊ नको. आणि लक्षात ठेव. हा. अजिबात अजिबात घाबरायचं नाही. नाही नाही नाही. आणि लक्षात ठेव. लक्षात ठेव मी काय बोलतोय ती. मी सांगन तेच तुला करावं लागेल. हो हो कळलं? महाराज. हो कळलं? हो हो. नाही तर हा सपनात येतो. नाही, नाही. घरात घुसतो. नाही. आतुनात येतो. हो हो हो. पुढे ये. पुढे ये. पुढे ये. अजिबात घाबरायचं नाही. शांत शांत शांत. हा. आणि मी सांगन तेवढे दाम द्यायचे. मी 50 मागन, 1,00,000 मागन, 1,50,000 मागन. लक्षात ठेव. घाबरायचं नाही. पुढे ये. पुढे ये. पुढे ये. पुढे ये. देते घाबरायचं नाही. देते. हो मी आहे ना. सगळं देते. मी आहे. मी आहे. तुला मी जेल पण पाडलेलं आहे. हा. हे पण आहे. हो कळलं? हो. देते महाराज मी. आणि कुणाला सांगायचं नाही. नाही नाही नाही. पुढे ये. पुढे ये. दर्शन घे. दर्शन घे. हो, दर्शन हो. दर्शन घे. भेऊ नको. भेऊ नको. कुणाला सांगू नको. नाही. माझं नाव हा, बदनाम नाही. करू नको. नाही नाही नाही. पण मी सांगितल्या टायमाला हो. यायचं विसरू नको. हो येते हे मात्र येते. लक्षात ठेव. येते येते. पैसे आणले? हो आणले तर. बॅग कुठे? इथेच ठेव पुढे. पुढे ठेव. लवकर ठेव. बाजूला हो. बाजूला हो. इकडे नको. तिकडे जा. तिकडे जा. बॅग घेऊ नको. नाही. हा. चल रे पाठीमागे चाल. चाल. चाल पाठीमागे चाल. चाल. हा. जा जा. जागेवर जा. जा. पैसे भेटलेत. माल भेटला. बाई भेटली. नाव मोठं झालं. वा. वा वा. पैसाच पैसा. वा. अरे छोटा. वा वा. अरे लक्ष्मी आली. वा कमदुला देवता जल प्रसन्न केलं. जल प्रसन्न केलं. चाल. हम फट स्वाहा. चलो. वा. धन्य प्रभू तुम्ही धन्य. चला. चल रे. चल पटकन बॅग घे. आणि कोणाला काही सांगू नको. चाल पटकन. चाल. हा चलो चलो चलो. चालून लक्ष्मी आपल्याकडे आलेली आहे. गमवायचं नाही. आणि नाव खराब मात्र करायचं नाही. चला. हा. भरपूर झाला आपल्याकडे. भरपूर. लय भीती वाटायली. ती लयच मोठा साप होता महाराजापाशी. काय नाही सापाचं. आणि कुणाला काही सांगू नका. काय ना नाही 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 सांगत मी. काही अडचण नाही. तुम्ही हो ना. तो दाम तर दिले ना. हो दिले ओके, दिले सगळं काय दिले मी. काय नाही. तुमच्या स्वप्नात येईल काय एखादी. होणार नाही ना मला त्याने. कुणाला सांगू नका. नाही तर तुमच्या स्वप्नात येईल. नाही नाही सांगत. तुम्हाला सारखा दिसल. हो नाही सांगत. हा काही सांगू नका. सांगत नाही हा. लक्षात ठेव. आणि आता स्नान करायचं. मस्त कपडे घालायचं. आणि फिरायला जायचं. मस्त बम गाडी काढायची. फिरायला जायचं. आईश. वा वा वा.
येऊ का मी महाराज? हो, या या या. ओम गंगे मात महापार्वती ओम बजरंग बली. आता पैसे मोजून ठेवा. वा 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 वा. आणि आता आपला प्रिय मात्र लालची खोड असं वाटतंय मला. तुला काय समजलं का? काय म्हणला तुला वाटतं काय? नाही. म्हणलं होतं ना काल परवा. हा, काय म्हणला लागला? ते म्हणू लागला महाराज थोडे हे पिकायचे ते. अच्छा, पैसे काय मागणी किती काय त्याची? हा. बरं, ठीक आहे ठीक आहे. त्याला बी आता असं पैसा द्या पियाला बी. तो तर लक्ष पण आपल्याकडे असतं नाहीये, माहितीये का? हा, आणखीन काय म्हणू लागला? काय ना? काय नाही ना? बर. आता आपण एक त्या पैशाच्या आणि त्या बाईच्या नावाने जप करूयात आपण. हा? शांत राहा. ओम भट स्वाहा. नमस्कार ना. ते महाराज कुठं राहते तू? महाराज तिकडं फार्म हाऊस. बरं बरं बरं. भेट घालून देता ना का आम्हाला? हो बिलकुल बिलकुल. बरं बरं मग. काय अडचण आहे? काय नाही हो, लय घरी पैशाची उलाढाल केली. माणसं पैसे मी आणून घरात ठेवायचं विचारलं नाही, काय नाही. आणि 3 वाऱ्याला गेली मला निरीच काय तू एकड जाते म्हणून. आणि आता घरी गेलो आणि पैसे विचारले तर नुसती मायावर कावायली, नाही तर म्हणली मी माहेरला जातो नाही तर जीव देतो. मी म्हणलं पैशाचं चोरी झाली का काय झालंय सांगाच नाही, म्हणून मी तुम्हाला शोधित आलोय महाराज. कुठे आहेत म्हणून सांगा. मी एखाद्या बारीच मला कोणतरी म्हणलं तुम्ही पियेत, मग असले तर भेटले नाही तर हो नाही, मी नाही. पियत आहे हा, त्यांचा. मी अंदाजानं म्हणाले बरं का. हो पण त्या 2-3 वेळेस आल्या आता. हा. ते किती घेतलेत काय महाराजालाच माहिती. हो ना. पैसे काय आता ते गेले पैसे. हा. पैसे काय पैसे घेतले तर पैसे, हो पण ते बघायला आले असतील ना. हो बघायला. तसलंच आहे. पहिल्या बारी आलतो सर तर ते म्हणले आता येऊ नका. आणि पुन्हा माणसाला काहीतरी कानात बोलले. माणसानं मला काही कळू दिलं नाही. लय अपेक्षा झाली हो मई. या वदवदीमुळं घरच्या भानगडीमुळं माणसं नादाला लागले त्या महाराजाच्या. काय सांगा आता तुमची तुम्हाला. एकटीच आहे का? अशा कितीतरी आहेत. अहो परत याच्यावर काय आम्ही गरीब माणसात महाराज. अधिकाऱ्याचे आहेत, डॉक्टरचे आहेत, पदाधिकारी आहेत, पक्षाचे आहेत. अवघड झालंय बाबा. लय बेकार अशा झालंय. कितीतरी महिला आहेत. आता येईन का हो किंवा महाराजाला काय म्हणलं तर होईल ना काहीतरी. काय. होईल काहीतरी. बरं 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 त्याचा डाटा माझ्याकडे आहे. बरं 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 बरं. तेवढं काम करा सर. हो हात जोडून विनंती. हा हो सर. हॅलो. हा महाराज. हा बोला. कुठं तुम्ही? त्या फार्म हाऊस वर आहे. हा मी ते बोलतो. तुम्ही हा बोला. काही पैशाची गरज आहे. किती लागतील पैसे? 4-5 कोटी. 4-5 कोटी? हो. अहो तुम्हाला पाठीमागे दिलेत ना मी 3-4.5 लाख रुपये. हो तरी गरज आहे आता. असं शक्य आहे का प्रत्येक टायमाला पैसे पैसे पैसे? झाड आहे का माझ्याकडे पैशाचं? हो पैसे लागणार आहेत महाराज मला. तुम्ही कुठे आता? ते आहे इथं. या फार्म हाऊस वर या. हो ओके येतो. वा रे वा. केव्हा पैसे केव्हा पैसे असं कुठं असतंय का? पैसे 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 पैसे. अरे ती 17 एकर जमीन आहे तिथं. 17 एकर महाराज 17 एकर जमीन आहे ती. आणि ते पियाला पाठवलं. बोला. थांब जरा 15 मिनिट थांब जरा. पैशाची गरज आहे. अहो तुम्हाला पाठीमागे 3-3.5 लाख रुपये दिले तुम्ही. हो तुम्ही पैसे तरी दिले असते तर आता मला 4-5 कोटीची गरज आहे. एवढं काम करायचं? पैसे द्यावा लागतात. असं कसं? पैशाची गरज आहे सांगितलं महाराज. इतके पैसे? हो. 5 कोटी? 5 कोटी लागतात. पैशाची गरज आहे. अरे पण एवढे पैसे माझ्याकडे नाहीत ना या टायमाला. पैसे असायलाच पाहिजे. पैसे का नाहीत? बरोबर नाही दिले तर? ते माझं मी बघून. म्हणजे ब्लॅकमेल करायचं काम करताय तुम्ही आम्हाला. ब्लॅकमेन नाही महाराज. शक्य आहे का ते? ब्लॅकमेन नाही. तुम्हाला पैशाची गरज आहे म्हणलं मी पैसे मला देणे. हे बघा तुम्हाला मी मराठी भाषेमध्ये सांगतो आणि तुम्ही माझे खास बी आहे. एवढे पैसे भेटत नसतात. मला 5 कोटीची गरज आहे महाराज. आणि ते तुम्हाला द्यावा लागतील. तुम्ही जर नाही दिले
तर ते तुम्हाला भोगावं लागेल, पश्चाताप होईल तुम्हाला पण. वा, म्हणजे तुम्ही आम्हाला जाळ्यात टाकायचा प्रयत्न करताय, ते तुम्ही तुमचं ठरवा, आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करताय. ते तुमचं ठरवा तुम्ही. म्हणजे तुम्हाला 5 कोटी जर दिले तर मी चांगला, मग मी काहीच करणार नाही, नाही तर मी उघडं करणार. लक्षात ठेवा. तुमचे कारनामे महाराज मी उघडे करणार. जा, मी पिया आहे तुमचा. रुपया देणार नाही, पैसे द्यावा लागतील, फुटकी कवडी देणार नाही. पैसे द्यावा लागतील महाराज. थोडं साम्राज्य जे गोळा केलंय ते तुमच्या जीवावर केलं नाही मी. मला अनेक लोकांना जगवावं लागतंय, अनेक लोकांना हिशोब द्यावा लागतो, अनेक लोक सांभाळ लागतात. तुम्ही एकलेच नाही, नाडा नव्हतं एक तुम्हाला उचलायचे ब्लाऊज टाळूला की 5 कोटी मला दे म्हणून. पश्चाताप भोगावा लागेल महाराज तुम्हाला जर नाही दिले तर. नाही देता पैसे तुम्हाला मी. देवाच लागतील. फुटकी कवडी भेटणार नाही. जा, बघूया काय करायचं तर बघूया. जा, पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही. 5 कोटीची गरज आहे मला, 5 कोटीची गरज आहे मला. तुम्ही दिले पाहिजे, नसता मी सऱ्या मीडियावर चौकट मी उडून टाकणार आहे तुमचा बारा. काय तर बघून घेईन मी पण. हा, सगळे आहे माझ्याकडे, पुरावे आहेत तुमचे. मला 5 कोटीची गरज नाही. मी मागणी करायला म्हणजे तुम्हाला ती पैशासाठी मागणी करायला नाही. या भारत मातेची शपथ खाऊन सांगतो, तुम्ही जे पापाचा घडा तुमचा भरलाय, तुम्ही जे कृती केलं या महिलांबरोबर, तुम्ही जे या कृती केलेल्या याचे भांडं उघड करायचे मला, म्हणून मी पैशाची मागणी केली. त्या कृतीचं उघड करण्यासाठी जे कारभार मी सुरू केलेला आहे आता, हे पूर्ण मीडियावर उघड करा. माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत महाराज. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जी केलेली कृती आहे ना, यामध्ये मला माहिती कोणत्या कोणत्या महिला आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, माझे आजी आमदार खासदारचे आहेत, मंत्री संत्री आहेत, तुमच्या पायावरती लोळत आहेत. आणि त्यांचा पैशाचा तुम्ही ते खजिना जमा केलेला आहे, आणि तो खजिना उघड्या केल्याशिवाय मी राहणार नाही. मी तुमचा पीए आहे, मला सगळं माहिती कृती काय ते. इतकं पाप कृती केलेली तुम्ही या देशामध्ये, इतकं पाप कुणीच करू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला या वेळेस उघड केल्याशिवाय राहणार नाही. सर्व मीडियाला तुमच्या बातम्या देणार आहे, हे मात्र लक्षात राहू द्या.